गोरेगावकरांनो नमस्कार. मी अमित जोशी आय लव्ह गोरेगावच्या माध्यमातून बंदाये बिंदास आहे तुमच्या समोर आलो. आज गोरेगावमध्ये राजकारण वातावरण नाही म्हटलं तरी काहीसं तापलेलं आहे. मी तापलेलं एवढ्यासाठी म्हणेन, प्रत्येकाचं लक्ष कुठे ना कुठे लागलंय. शिवसेनेला टेन्शन आहे की येणाऱ्या दसरा मेळाव्यात गोरेगावातील किती लोक शिंदे गटाच्या व्यासपीठावर दिसणार. भाजपला टेन्शन आहे की कशा पद्धतीने कोण कोण फुटणार आणि आपल्याला किती फायदा होणार. मनसेला असं वाटतंय की शिवसेना जितकी जास्त फुटेल तितक्या मराठी मतांचा जोगवा आपल्याला मिळेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हा विचार करतायत की शिवसेना फुटली तर ताकद कमी होईल, त्यामुळे आपल्याला गोरेगावात काही वॉर्डाच्या जागा वाढवून मिळतील किंवा काही किमान पदरात पडतील. असे हे सर्व राजकीय पक्ष एकमेकांमध्ये बांधले गेले. त्यामुळे राजकीय वातावरण लोकांना दिसत नाहीये, पण राजकीय लोकांमध्ये हे वातावरण काहीसं तापलेलं आहे. मग लोकांचा मूड काय, म्हणजे गोरेगावकरांचा मूड काय, तो मी तुम्हाला आज सांगणार आहे. हा जो मूड आहे हा हवेतला मूड नाहीये. हे समीकरण मी अशा आधारावर मांडलंय की मी काही लोकांशी बोललोय, राजकारण्यांशी नाही. कारण एखाद्या पक्षाला विचारलं तो सांगणार आम्हीच येणार, त्यामुळे मी त्यांना विचारलेलं नाही. काही डॉक्टर आहेत, काही वकील आहेत, काही चांगल्या कंपनीत काम करणारी लोक आहेत, सर्वसामान्य जनता आहे. अशा 1000-1200 लोकांशी गेल्या 15 दिवसात मी बोललेलो आहे. त्यांना विचारलेलं आहे की तुमचा मूड काय. त्यांनी जो मूड सांगितलाय त्या आधारावर मी तुम्हाला सांगतोय की गोरेगावात जनतेचा मूड काय आहे. दोघांसाठीच हे महत्वाचं असणार आहे. एक म्हणजे शिवसेना आणि दुसरं म्हणजे भाजप. कारण लढाई ही शिवसेना आणि भाजपमध्ये होणार आहे. एका दुसरी सीट काँग्रेस म्हणा, मनसे म्हणा, यांना मिळेल न मिळेल ही पुढची गोष्ट आहे. परंतु खरा जो सामना होणार आहे, अटीतटीची जी लढत होणार आहे ती शिवसेना आणि भाजपमध्ये होणार. मग आता प्रश्न असा आहे की शिवसेनेचं कमबॅक होणार का किंवा भाजप प्रभाग समिती राखणार का, या दोनच गोष्टीचा निकाल लागायचा आहे. आताचा जर तुम्ही आढावा घेतला तर गोरेगाव पूर्वेकडे 2 वॉर्ड आहेत. एकामध्ये स्वप्नील टेंबवलकर जे नगरसेवक होते, दुसरीकडे साधनाताई माने. हे दोन्ही वॉर्ड शिवसेनेचे होते. गेल्या वेळी 1200 ते 1600 मतांनी 2017 ते जिंकलेले. पण गेल्या 5 वर्षात आणि खास करून लॉकडाऊनच्या 2 वर्षात या ठिकाणी शिवसेनेने बरीच कामं केलेली आहे. शिवसेना बरीच इथे फोफावलेली आहे. प्रभाव चांगला आहे, कामं चांगली केलेली आहेत. शिवसेनेने ग्रास रूटवर उचलून कामं केलेली आहे. त्यामुळे तिथे त्यांची जी स्थिती आहे ती भक्कम आहे असंच म्हणावं लागेल. दुसरी गोष्ट अशी आहे की भाजपने सहज असं मी म्हणणार नाही काम केलेलं नाही, केलेलं आहे. काही जणांनी तिकडे 51 मध्ये म्हणा, सन्मान गावकर आहे, संदीप जाधव आहे, या मंडळीने काम केलंय. रश्मी उपाध्याय आहे, प्रिया गावकर असतील, संदीप सिंग असतील, या मंडळींनी कामं केलेली आहेत, नाही अशी नाही. परंतु आजची जर स्थिती बघाल तर लोकांचा जो मूड आहे तो त्या ठिकाणी जास्ती करून शिवसेनेच्या बाजूने झुकलेला दिसतो आणि येणाऱ्या काळात तोच दिसणार आहे. शिवसेना त्या ठिकाणी किती फुटणार याच्यावर बरंच काही गणित अवलंबून आहे. म्हणजे एखाद दुसरा जर छोटा मोठा पदाधिकारी किंवा कार्यकर्ता गेला तर शिवसेनेला फरक पडणार नाही. परंतु एखाद दुसरा मोठा मासा जर शिवसेनेतून निघाला आणि शिंदे गटात गेला तर मात्र या 2 वॉर्डामध्ये शिवसेनेला काही प्रमाणात फटका आणि भाजपला काही प्रमाणात फायदा हा 100% होणार आहे. आता आपण येऊया पश्चिमेकडे. पश्चिमेकडे 5 वॉर्ड आहेत. 2017ला 5च्या 5 वॉर्ड भाजपने मिळवले होते. त्यापैकी 2 ते 3 वॉर्डात त्यांची स्थिती 3000पेक्षा अधिक मतं त्यांनी मिळवलेली. वॉर्ड क्रमांक 58 जो त्यावेळेचा होता तो जर सोडला, तो जेमतेम 500 मताने शिवसेना हरलेली, तो वॉर्ड सोडा. दीपक ठाकूर यांचा जो वॉर्ड आहे त्या वॉर्डामध्ये आजही भाजपचं पारडं जड आहे. तिथे दीपक ठाकूरला हरवणं यासाठी बरीच मेहनत ही शिवसेनेला घ्यावी लागणार आहे. वॉर्ड क्रमांक जो 56 जुना, आताचा 58, तिथे जे भाजपचे नगरसेवक, माजी नगरसेवक होते किंवा त्यांच्या पत्नी होत्या, त्या आता त्यांच्या पत्नींचं अजून काही निश्चित ठरलेलं नाही. परंतु तांत्रिकदृष्ट्या त्या अजूनही भाजप सोबत आहेत. परंतु समीर देसाई हे शिवसेनेत गेल्यामुळे शिवसेनेची ताकद ही तिथे वाढलेली आहे. त्यामुळे भाजपचा उमेदवार तिकडे तगडा नाही आहे. भाजपने कमकुवत उमेदवार दिला असंच मी म्हणेन. आता येणारा काळ ठरवेल. त्या ठिकाणी भाजपची एकच जमेची बाजू आहे. ती जमेची बाजू अशी आहे की उत्तर भारतीयांची मतं आणि गेल्या 4 वर्षामध्ये या भागामध्ये, म्हणजे तुम्ही कोणाला कळत नाही, लोकांच्या सहजासहजी लक्षात येत नाही, पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की या भागामध्ये गुजराती आणि मारवाडी मोठ्या संख्येने गेल्या 3 वर्षामध्ये राहायला आले. ज्या मोठ्या इमारती झाल्या 30 माळ्याच्या, 32 माळ्याच्या, 18 माळ्याच्या, या ज्या 6-7 इमारती तयार झाल्या त्याच्यात 80% गुजराती मारवाडी
किंवा उच्चभ्रू वस्ती अमराठी लोक आलेली आहेत, त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो. परंतु इतकं करू नये. त्या मतदारसंघात मी म्हणेन की शिवसेनेचं पारडं जड आहे, पण तिथे टक्कर द्यायला मनसे आहे. मनसेने बरंच काम केलंय. भूषण फडतरे आणि त्यांच्या टीमने बरंच काम तिथे केलं आहे. 2019ला त्या ठिकाणी 7,500 मतं वीरेंद्र जाधव यांना पडली होती मनसेला. तोच जर ट्रेंड कायम राहिला, म्हणजे मराठी माणसाचा, कारण मनसेला मराठी माणसं मतं देतात, तोच जर ट्रेंड कायम राहिला तर शिवसेनेला अडचण ही येऊ शकते. त्यानंतर आपण बघूया वॉर्ड क्रमांक जुना 55 आणि आताचा 57. त्या वॉर्डात असं आहे की गुजराती मारवाडी जवळजवळ तिथे 14 ते 15,000 मतदार आहेत. त्याशिवाय ब्राह्मण मतदार आहेत, अमराठी मतदार साऊथ इंडियन म्हणा किंवा इतर धर्मियांची ती जास्ती आहेत, मराठी मतदारही आहेत, पण तिथे भाजपचं पारडं जड आहे. हर्ष पटेल यांनी काम केलंय, त्याच तोडीस तोड काम राजू पाध्ये असू दे किंवा संजय जयस्वाल यांनी केलेली कामं ही नजरअंदाज करता येणार नाही. त्यांनी 100 तिकडे कामं केली आहे, त्याचा फायदा त्यांना होणार. त्यानंतर आपण येऊया संदीप पटेल यांच्या वॉर्डामध्ये जुना वॉर्ड क्रमांक 58 आणि आताचा 59. या वॉर्डाची स्थिती अशी आहे की ते शिवसेना विरुद्ध भाजप असा तगडा सामना होणार आहे. भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष मोठा आहे या ठिकाणी, वरवर दिसत नाहीये पण आतून भाजप पोखरली गेली आहे, हे सत्य आहे. त्यामुळे इथे भाजपला त्रास होणार. शिवसेनेमध्येही संघर्ष आहे, परंतु तो संघर्ष असं म्हणतात की तो संघर्ष फार काळ दिसणार नाही, कारण जेव्हा शिवसेनेची एकजूट होते, जेव्हा मतदार एकत्र येतात, कार्यकर्ते एकत्र होतात, ती सगळ्यात मोठं बलस्थान असतं शिवसेनेचं. त्यामुळे 58 मध्ये असं होणार की शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना होणार. आता जाऊया वॉर्ड क्रमांक जुना 59 आणि आताचा 60. या वॉर्डामध्ये असं आहे की श्रीकला पिल्ले यांचं काम चांगलं आहे, तिने बऱ्याचपैकी काम केलेलं आहे, त्यामुळे त्याचा फायदा हा भाजपला होणार आहे. शिवसेना पूर्वी तिथे ऍक्टिव्ह नव्हती, जवळजवळ 2, 2.5, 3 वर्ष शिवसेना दिसली नाही पराभवानंतर. आता गेल्या वर्षभरापासून अमोल कीर्तिकर यांनी तिथे लक्ष घातलं, काही कामं केली, खासदार निधीतून तिकडे पैसा वापरला, स्वतःचा पैसा तिथे टाकला, त्यामुळे त्याचा फायदा शिवसेनेला तिकडे होऊ शकतो. पण आता जी स्थिती पाहिली तर भाजप तिथे भक्कम स्थितीत आहे. एकंदरीत स्थिती अशी आहे की गोरेगाव पश्चिमेकडे जर तुम्ही बघाल तर गोरेगाव पश्चिमेकडे भाजपसाठी 3, शिवसेना किंवा मनसेसाठी 1 आणि शिवसेनेसाठी 1. भाजप शिवसेना यांच्यात रंगतदार लढत असे हे 5 वॉर्ड आहे. प्रीती साठमचा वॉर्ड घ्या. सुरुवातीला असं वाटत होतं 2-2.5 वर्षात की नाही इकडे शिवसेना चांगली आहे, प्रीती साठम फारसं काम करत नाही असं लोकांची बोंबाबोंब होती, पण लॉकडाऊन मध्ये त्यांनी ती कसर भरून काढली, त्यांनी चांगलं काम केलं त्या ठिकाणी. त्यामुळे त्याचा फायदा प्रीती साठम यांना निश्चितपणे होणार, म्हणजेच भाजपला होणार. आता या सगळ्या गोष्टी कशा आहेत की या स्वबळावर लढल्यानंतर आहे. भाजप बरोबर मनसे जाणार नाही हे 100% आहे. त्यामुळे भाजपला गोरेगावात एकट्यानेच लढायचं आहे. मनसेचा छुपा पाठिंबा कुठच्या वॉर्डमध्ये मिळेल तर मिळेल, बाकी काही नाही. पण काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिघांची जर आघाडी झाली म्हणजे होणं थोडंसं कठीण आहे, कारण काँग्रेसची काही लोक खो घालतायत, पण तरी सुद्धा झाली की नाही भाजपला दूर ठेवायचं आहे. आणि त्यासाठी जर ही युती झाली तर हे 9 वॉर्ड जे आहेत गोरेगावात पी दक्षिण विभागात जे 9 वॉर्ड आहेत त्यापैकी माझ्या मते 6 ठिकाणी शिवसेना लढेल, 2 ठिकाणी काँग्रेस लढेल आणि एखादा वॉर्ड हा राष्ट्रवादीला सुटू शकतो. आता तो कोणता कसा काय सुटणार येणाऱ्या काळात ठरेल, परंतु हे तिघ जर एकत्र आले तर मात्र भाजपची पंचायत होऊ शकते. भाजपला निश्चितपणे त्याचा त्रास होऊ शकतो. त्याला कारण असं आहे की भाजपची मतं आणि मनसेची मतं ही जर वेगवेगळी झाली आणि शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची गोरेगावात मतं एकत्र झाली, मी असं म्हणणार नाही की काँग्रेसची पूर्ण मतं ही शिवसेनेला मिळतील किंवा शिवसेनेची काँग्रेसला मिळतील, या दोघांची राष्ट्रवादीला मिळतील, ही गुंतागुंती आहे. त्यामुळे ते तसं म्हणता येणार नाही. परंतु तरी देखील आकडेवारी जर बघितलं, जर सरासरी बघितली तर भाजपपेक्षा महाविकास आघाडीची मतं ही 100% जास्ती ठरणार आहेत. त्यातच मुस्लिम समाज जो आहे तो काही अंशी शिवसेनेसोबत आलेला आहे. त्याचा फायदा ही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला किमान गोरेगावात तरी होणार आहे. त्यामुळे गोरेगावात जी जर स्थिती बघाल तर पूर्वेकडचे 2 आणि इकडचे 2 हे 4 वॉर्ड हे शिवसेनेला मिळू शकतात. महाविकास आघाडी एकत्र आले तर कदाचित 7 वॉर्डही यांच्या ताब्यात येऊ शकतात. पण महाविकास आघाडी नाही झाली तरी देखील
4 शिवसेना, 4 भाजप आणि एखाद्या वॉर्डामध्ये शिवसेना विरुद्ध भाजप किंवा मनसे शिवसेना भाजप यापैकी एकात असेही निकाल हा लागू शकतो. हे समीकरण जे मी मांडले ते काही लोकांशी बोलून केलेलं आहे, पेपरवर केलेलं आहे की 2017ला कोणत्या पक्षाला किती मतं पडली, 2019ला किती मतं पडली. जर शिवसेना भाजप एकत्र होते तर त्यांची मतविभागणी कशी झाली, शिवसेनेची किती मतं 19ला मनसेकडे गेली किंवा 2017ला कशा पद्धतीने मतांचा बंटवारा झालेला, या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून हे समीकरण मी मांडलंय. लोकांचा मूड पाहिलेला आहे. 1,500 आणि 2,500 लोकांचा मूड म्हणजे काही छोटा मूड नसतो. अनेक चॅनल्स जे आहेत, खासगी वाहिनी आहेत, ते 25 आणि 30,000 लोकांचा मूड बघतात आणि अख्ख्या देशाचं राजकीय भविष्य उभं. मी जे वर्तवलंय ते फक्त गोरेगावाचं वर्तवलंय की गोरेगावचा मूड काही असू शकतो. आता प्रत्येक पक्षाने ते लक्षात घेतलं पाहिजे की आपण पुढच्या वॉर्डात कमी पडतोय. जर कमी पडतोय तर तिथे काम केलं पाहिजे आणि ज्या पक्षाला वाटतं की नाही या वॉर्डात आपली स्थिती चांगली आहे त्या वॉर्डात आणखीन काम करून आपली स्थिती आणखीन किती चांगली करता येईल हे बघायला पाहिजे. शेवटी लोकांना, गोरेगावकरांना हेच बघायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये म्हणजे येणाऱ्या 3-4 महिन्यांची पालिका निवडणुकीत येईल त्यात काय होणार, शिवसेनेचं कमबॅक होणार की भाजप प्रभाग राखणार हे बघणं अगदी उत्सुकतेचं ठरणार आहे. आता आपण वळूया दुसऱ्या टप्प्याकडे. नमस्कार, चलते हैं दूसरे विषय की ओर. 354 का मारा, ये जवाहर नगर बेचारा. जवाहर नगर आज ऐसी स्थिति में है कि गोरेगांव में जो प्राइम लोकेशन माना जाता है उनमें जवाहर नगर है. ऐसे बताया जाता है कि जवाहर नगर यानी सोने का अंडा देने वाली मुर्गी. इसकी वजह यह है कि कई इमारतें यहाँ पर है. इसके जो ओनर है वो जवाहर नगर कोऑपरेटिव सोसाइटी है, ये लैंडलॉर्ड है और उनके अंदर उन्होंने उस वक्त कहीं लैंडलॉर्ड को वो जगह छोटी छोटी जगह दी थी, उसके ऊपर ये इमारतें सब खड़ी है. अब यहाँ के जो लोग हैं उनको जो तकलीफ है वो 354 की बोलो या फिर C1 की बोलो, C3 की बोलो, कोई ना कोई नोटिस आ जाती है महानगर पालिका से और बाद में यहाँ के जो रहवासी है उनको तकलीफ शुरू होती है. मुझे ऐसे लगता है कि इसकी पूरी जिम्मेदारी ये जवाहर नगर कोऑपरेटिव सोसाइटी ने लेनी चाहिए क्योंकि ये ओनर है, उनके ये टेनेंट है. ओरिजिनल जो ओनर है वो जवाहर नगर कोऑपरेटिव सोसाइटी है. तो इनको जब नोटिस आती है, अब ये नोटिस कैसे आती है, तो इसमें पी दक्षिण विभाग की जो महानगर पालिका है इसका सबसे बड़ा रोल है और उसमें सबसे बड़ा झोल है. अब आप पूछोगे रोल कैसा और झोल कैसा, तो रोल ये है कि अब ये जो मुर्गी है ये सोने का अंडा दे रही है तो सबको लगता है कि भाई ये सोने का अंडा हमें भी मिलना चाहिए. तो स्वाभाविक है कि यहाँ के लैंडलॉर्ड को भी लगता है कि नहीं भाई कुछ तो हिस्सा हमको भी मिलना चाहिए. फिर ये क्या करते हैं, ये बीएमसी के जो अधिकारी है उनको अप्रोच हो जाते हैं, उनको बोलते हैं कि भाई ये 30-35 साल पुरानी बिल्डिंग है, आप इनको देखिए, इनको नोटिस भेज दीजिए. उसके बाद इनको सबसे पहले 351 की नोटिस आती है कि आप ऑडिट कर लीजिए, आप देखिए कि आपकी इमारत गिरने लायक है, मरम्मत करने के लायक है या सही सलामत है, ये आप देख लीजिए. फिर ऑडिट होता है. अगर ऑडिट में ऐसा आया कि नहीं ये जर्जर इमारत है, ये गिर सकती है, तो तुरंत 354 यानी 354 की नोटिस यहाँ के इमारत के जो रहवासी है उनको आ जाती है कि भाई आपकी इमारत है ये गिरने लायक हो गई है तो आप इसको खाली कर दीजिए. उसके बाद आ जाता है C1 का नोटिस. अब ये मिली भगत है. मिली भगत किसकी है, जो लैंडलॉर्ड रहता है या वही लैंडलॉर्ड बिल्डर रहता है और महानगर पालिका, ये सब मिल के यहाँ के जो रहवासी है इनको तकलीफ में डाल देते हैं. फिर ये लोग दौड़ना शुरू हो जाते हैं, ये राजनेताओं के पास जाओ, वो अधिकारी के पास जाओ, ये वकील के पास जाओ. ये इनका दौड़ना वहां से शुरू हो जाता है. मुझे ऐसे लगता है कि जवाहर नगर कोऑपरेटिव सोसाइटी जो है उन्होंने ये रहवासियों की जिम्मेदारी लेनी चाहिए, लेकिन वो लेते नहीं है. लेते इसके लिए नहीं क्योंकि इनकी जो कमिटी है, जवाहर नगर कोऑपरेटिव सोसाइटी की जो कमिटी है, वो कमिटी में जो पदाधिकारी बैठे हुए हैं वही बिल्डर है. कई लोग, जज भी वही, वकील भी वही और आरोपी भी वही. तो सर्वसामान्य जो रहवासी है, जनता है,
उनको न्याय कहां से मिलेगा? वही स्थिति आज जवाहर नगर में है। इनके पीछे कोई नहीं है, ये बेचारे यहाँ वहां दौड़ते रहते हैं। आज 1 2 3 4 नहीं, कई बिल्डिंग को 354 की नोटिस दी गई है, कई बिल्डिंगें खाली हो चुकी है। अच्छा, जो लैंडलॉर्ड या बिल्डर खाली कराता है वो रहिवासियों को ना भाड़ा देता है, ना वक्त पे जगह देता है, ना वक्त पे कुछ करता है। कई इमारतें तो ऐसी पड़ी हुई है। और मेरे पास जो जानकारी है वो ये है कि जवाहर नगर जो पूरा है उसमें से कम 17 से 18 इमारतों की 354 की नोटिस निकालो, इसलिए लैंडलॉर्ड महानगर पालिका को जाकर मिल चुके हैं। कभी भी ये नोटिस बाहर आ सकती है। इसका मतलब यहाँ के रहिवासी फिर टेंशन में कभी भी आ सकते हैं। अच्छा, इनको डर लगता है रहिवासियों को कि एक बार हम लोग बाहर निकले तो हमारा क्या होगा। अगर बिल्डिंग नहीं बनी तुरंत, या बिल्डर या लैंडलॉर्ड ने आनाकानी की, तो हम रहेंगे कहाँ पे? क्योंकि इनको तो भाड़ा मिलता नहीं है। कितने जो बिल्डर है आज भी देखिए भाड़ा देते ही नहीं है भाड़ा। तो ऐसे हाल में यहाँ के रहिवासी है। अब मैं ये बताऊंगा कि इसमें रहिवासियों की बहुत सी गलती है, नहीं ऐसी नहीं है। मैंने एक 6 या 7 महीने पहले यहाँ के जो पार्षद है हर्ष पटेल, वहां पे मैं बैठा था। 2 जो इमारतें हैं जवाहर नगर जो सदगुरु सिग्नल के यहाँ की, उनके टेनेंट उनके पास आए थे। फिर वो हर्ष पटेल और वो टेनेंट वो लोग ने मिलके मेहनत करके कोर्ट से C1 की नोटिस C3 में तब्दील की। इसका मतलब ये है कि आपको रिपेयरिंग खुद करना है। लेकिन आज 8 महीना होने को आया, अभी तक उन्होंने रिपेयरिंग नहीं किया है। तो इसका जिम्मेदार कौन? जब आपको C3 की नोटिस मिलती है, कोई आपको सपोर्ट करता है, कोई हेल्प करता है कि आपका C1 का जो स्ट्रक्चर है वो C3 में आ जाए, आप रिपेयर करो, आप निकालो ना जेब से पैसा। घर से बाहर होने से अच्छा है कि अपने जेब से थोड़ा पैसा निकाल के मरम्मत करके वो बिल्डिंग को अच्छा करो। अगर इनिशियली आप आगे आओगे तो लैंडलॉर्ड क्या कर सकता है? अगर आप खुद आकर बोलोगे कि नहीं भाई हमारी इमारत गिर रही है, ठीक है, हमें 20 टेनेंट है, 15 टेनेंट है, हम लोग सब मिल के पैसा निकालते हैं और हम लोग इसको डेवलप करते हैं, लैंडलॉर्ड आपको क्यों नहीं बोलेगा? नहीं बोलेगा क्योंकि आपकी ताकत है वो। लेकिन रहिवासी ऐसा नहीं करते हैं। 10 जन रेडी हो जाते हैं, 5 जन रोते रहते हैं, फिर 2-3 जन को बिल्डर लैंडलॉर्ड जवाहर नगर सोसाइटी मनाती है, फिर हो जाते हैं। बचे हुए 1-2 जन है वो कोर्ट में जाते हैं, पुलिस स्टेशन में जाते हैं। बस यही जवाहर नगर में चल रहा है। मुझे ऐसे लगता है कि जवाहर नगर के लोगों ने एक होना चाहिए, दबाव डालना चाहिए जवाहर नगर कोऑपरेटिव सोसाइटी पे, क्योंकि आप उनके टेनेंट हो, आपके मालिक है, ओनर है जवाहर नगर कोऑपरेटिव सोसाइटी। जवाहर नगर कोऑपरेटिव सोसाइटी ने लेटर लिखना चाहिए बीएमसी के जो बिल्डिंग डिपार्टमेंट है या बीएमसी है, उनको लेटर लिखना चाहिए कि जब तक हमारे टेनेंट का पूरा कंसर्न नहीं आता है, जब तक हमारे टेनेंट एक नहीं होते, तब तक ये बिल्डर को कोई भी एनओसी न दी जाए। ये काम है जवाहर नगर कोऑपरेटिव सोसाइटी का, लेकिन वो नहीं करते क्योंकि वही उनमें आधे लोग तो बिल्डर करके बैठे हैं। बाकी के जो बिल्डर है उनका और ये जवाहर नगर कोऑपरेटिव सोसाइटी के सदस्य उनकी मिली भगत है, तो दे देते हैं एनओसी बगैर सोचे। लेकिन ये नहीं सोचते कि नुकसान सैकड़ों रहिवासियों का हो रहा है जवाहर नगर के। अभी तो शुरुआत है, आप देखिए कितनी इमारतें ऐसी है कि लैंडलॉर्ड वहां पे नजर रखे हुए है कि कोई बिल्डर लाऊं या मैं खुद बनाऊं, या जो सोसाइटी है उसका ही कोई बिल्डर है उसको ये जगह दे दूं और मैं ढीला हो जाऊं कि भाई मैंने पैसे लिए, मैंने बेच दिया। और फिर बिल्डर इनको बाहर निकालने के चक्कर में अब रहिवासी इजीली बाहर तो आ नहीं रहे, फिर ये चक्कर चालू होता है। 351, 354, C1 ये सब शुरू होता है, शुरू हो चुका है। कई इमारतें मैं आज आपको बता रहा हूं, लेकिन आने वाले 6 महीने में आप देखिएगा कितने और इमारतों को 354 का नोटिस आता है, फिर C1 की उनके ऊपर हालत आती है। ये सब देखना है। इसके लिए जवाहर नगर के लोगों ने एक होकर जवाहर नगर कोऑपरेटिव सोसाइटी पे दबाव बनाए रखना है कि जब तक हमको दिलासा नहीं मिलता है, हमको पूरी गारंटी नहीं मिलती कि हमारी ये इमारत हो जाएगी या हमको जैसा चाहिए ऐसा ही हम कर सकते हैं, तो ही जवाहर नगर कोऑपरेटिव सोसाइटी का साथ दीजिए। दूसरी बात यह है कि 3311 जो SRA का है, झोपड़पट्टी पुनर्विकास योजना, उसका गलत फायदा जवाहर नगर के 2-3 बिल्डरों ने लिया है। इस मामले में मैंने SRA के जो CEO है लोखंडे साहब, उनको सब बताया हुआ है, वो उसकी तहकीकात कर रहे हैं कि आप दिखा रहे हो कि हम झोपड़पट्टी का SRA का काम कर रहे हैं और उसका बेनिफिट का FSI वो कहीं पे ले रहे हैं, लेकिन SRA का काम वैसे ही पड़ा हुआ है और इमारत खड़ी हो गई है। ये SRA का गलत फायदा इन बिल्डरों ने उठाया है, वो भी मैं अगले बार आपके सामने लेके आऊंगा। लेकिन आज इतना ही बोलूंगा कि आप ध्यान दीजिए अपने इमारतों पे, क्योंकि लैंडलॉर्ड ये आपका नहीं हो सकता, उसकी भी गलती नहीं, उसको भी पैसे चाहिए।
ये मुर्गी है, सोने का अंडा दे रही है, तो थोड़ा सा अंडा हमको भी मिले, थोड़ा सा सोना हमको भी मिले, ये सोच के पालिका, जवाहर नगर कोऑपरेटिव सोसाइटी के कुछ सदस्य और लैंडलॉर्ड, इनकी ये मिली भगत है। ये मिली भगत को समझो, ध्यान से देखो, और हमारी यानी जवाहर नगर के लोगों की जो इमारतें हैं वो C1 होने के पहले उसके ऊपर कुछ इलाज ढूंढिए। अगर इलाज ढूंढोगे तो ही आपको राहत मिलेगी, अन्यथा आप कभी अपनी इमारतों से बाहर आ जाओगे और बाहर आकर कब हमारी बिल्डिंग होगी इसकी राह देखते रहोगे, उस पर वक्त नहीं लगेगा। आज एवढंच, पुन्हा एकदा पुढच्या रविवारी मी अमित जोशी नवा विषय आणि एक गप्पा टप्पाचा विषय घेऊन तुमच्या समोर येईन। तोपर्यंत तुमची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।